उदय सांगळेंचा भाजपा प्रवेश यावेळी सोपा नसेल. वाजे आणि कोकाटे गटाला सांभाळून खेळावं लागेल. सिन्नर समीकरणात तिसरा ट्विस्ट. सिन्नरच्या राजकारणात खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे दोन गट आहेत. सर्व कार्यकर्ते नेते त्यात विभागलेत. त्यांच्यात राजकीय सामंजस्य असल्यानं केव्हा लढायचं आणि केव्हा शांत बसायचं हे त्यांना नक्की ठाऊक आहे. खासदार वाजे आणि मंत्री कोकाटे या दोन्हींच्या गटात उदय सांगळे यांचा प्रवेश आणि समीकरण या दोनही गोष्टींनी ट्विस्ट आणलाय. लोकसभेला माजी खासदार हेमंत गोडसे यांना निवडणुकीआधी समर्थन देऊन सांगळे फसले. त्याची मोठी किंमत त्यांना विधानसभेला मोजावी लागली. उदय सांगळे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश केलाय आणि या निमित्तानं भाजपची साम दाम दंड भेद ही नीती सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहील. शरद पवारांना मी बोललो, ते घ्यायला तयार नव्हते, परंतु मी आग्रह केला म्हणून माणिकराव कोकाटेंना पक्षात घेतलं. हे छगन भुजबळ यांचं 6 जानेवारी 2025चं स्टेटमेंट, जे माणिकराव कोकाटेंवर भुजबळांनी केलं. तर पक्षानं छगन भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवलाय. अजून किती लाड करायचे हे माणिकराव कोकाटेंचं भुजबळांविरोधातील स्टेटमेंट. हे सांगायचं कारण म्हणजे कोकाटे आणि भुजबळ तसे एकाच जिल्ह्याचे दोघंही दिग्गज आणि दोघांचेही काय उन्हाने केस पांढरे झालेले नाहीत. दोघांनाही एकमेकांची जिरवायची आहे हे अख्खा जिल्हा ओळखून आहे. त्यात उदय सांगळे भाजपात गेल्यानं फरक पडणार नाही, पण इकडून भुजबळांनी आणि तिकडून महाजनांनी उदय सांगळेंना ताकद दिली तर फरक पडू शकतो. राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे तसे एकाच नाण्याचे दोन बाजू होते. बिनसलं तेव्हा जेव्हा वाजे समर्थक असतानाही हेमंत गोडसेंना पाठिंबा देण्याची उदय सांगळे यांनी केलेली घाई. राजाभाऊंच्या गटात उदय सांगळे यांना नेहमीच त्यांच्या नंतरचे 2 नंबरचं स्थान राहिलं होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेत बहुमताचे गणित जुळताच सांगळेंच्या पत्नीला राजाभाऊंनी अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांना निवडूनही आणलं होतं. पंचायत समितीत वाजे कोकाटे यांना समसमान जागा मिळाल्यानंतर उदय सांगळे यांना शिवसेनेचे गटनेतेपद देण्यात आले. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात राजाभाऊंच्या खुर्चीला खुर्ची खेटून सांगळे यांची खुर्ची असायची. सांगळे यांच्या भाषणानंतर थेट राजाभाऊंचं भाषण ठरलेलं असायचं. असा सर्व मान सन्मान मिळत असतानाही लोकसभेच्या तोंडावर सांगळे यांनी राजाभाऊंशी काडीमोड घेतला. राजाभाऊ निवडणूक रिंगणात असले तरी विधानसभेला उमेदवारी करायचीच असा यावेळी सांगळे यांचा सूर होता. त्यानंतर लोकसभेची उमेदवारी राजाभाऊंकडे चालत आली आणि सांगळे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला. मात्र आता राजाभाऊ खासदार झाले असले तरी सांगळे यांनी स्वतःचा मार्ग खडतर करून घेतला. राजाभाऊंशी काडीमोड घेतला नसता तर शिवसेनेकडून सांगळे यांच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रबळ दावेदार राहिला नसता आणि ते सहज विधानसभेपर्यंत पोहोचू शकले असते हे स्पष्ट होतं. विधानसभेचा सामना जरी माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे झाला तरी जगजाहीर होतं की महाविकास आघाडी असताना सुद्धा राजाभाऊ वाजे गटाने उदय सांगळे यांचं काम केलं नाही आणि त्याचा फायदा माणिकराव कोकाटेंना झाला. तसा वाजे आणि कोकाटे गट जगजाहीर आहे की हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिले, पण ते ठरवून खेळ करतात ते सुद्धा तितकंच खरं. सिन्नर विधानसभा मतदारसंघाला शेवटच्या क्षणी 2019ला दुसरा एक गट जोडला गेला आणि त्यामुळे 2019ला राजाभाऊ वाजेंचा पराभव झाला आणि माणिकराव कोकाटे निवडून आले. 2024ला तशीच काहीशी परिस्थिती राहील असं वाटलं होतं. मात्र राजाभाऊ वाजेंना लोकसभेची ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली आणि राजाभाऊ वाजे निवडून आले आणि सिन्नर मतदारसंघ माणिकराव कोकाटेंना मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी चर्चा फुटली होती की माणिकराव कोकाटे राजाभाऊ वाजेंच्या वाकड्यात जाणार नाही. विधानसभेला राजाभाऊ वाजे माणिकराव कोकाटेंच्या वाकड्यात जाणार नाही, कारण उदय सांगळे यांनी हेमंत गोडसेंना पाठिंबा देऊन अगोदरच आपली दावेदारी काढून घेतली होती. हे होतं आतापर्यंतचं राजकीय समीकरण. मात्र माणिकराव कोकाटे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये तिसरा एक्का उदय सांगळे तयार झाले असं म्हणायला जागा उरली, कारण आता उदय सांगळेंनी प्रवेश केलाय तो भाजपात. आता बघा, उदय सांगळे यांना कशा पद्धतीने भाजप साम दाम दंडभेद ही सगळी नीती वापरून कोकाटेंच्या विरोधात वापरू शकते याला कारण आहे स्थानिक राजकारण. छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे एकाच जिल्ह्यातील असताना दोघांचंही वय राजकीय जवळपास सारखंच असताना एकमेकांचे समर्थक एकमेकांना कायम भिडतात आणि हे दोन नेतेही एकमेकांना भिडतात. माणिकराव कोकाटेंना शरद पवारांच्या पक्षात घेणारच मी होतो असं भुजबळांनी सांगितलं आणि अजित पवार गटामध्ये आल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी म्हटलं की भुजबळांचे पुरवलेत ते लाड पुरेसे आहेत
आता जास्त लाड पुरवायची गरज नाही। यावरूनच दोघं एकमेकांच्या किती टोकाच्या विरोधात हेही दिसतं। सुनील तटकरेंवरती ज्यावेळी पत्ते फेकले गेले होते त्यावेळी छगन भुजबळांनी म्हटलं होतं काय सुनील तटकरे पत्ते खेळत नव्हते, जे पत्ते खेळत होते त्यांच्यावर पत्ते फेकले असते तर ठीक होतं असं सांगून भुजबळांनी कोकाटेंच्या पत्त्याच्या विषयामध्ये त्यांना डिफेंड केलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी सांगतात की माणिकराव कोकाटेंची ताकद रोखण्यासाठी उदय सांगळेंना भुजबळ आतमध्ये राहून ताकद देऊ शकतात। दुसरीकडे उदय सांगळेंचा प्रवेश ज्यांच्या उपस्थितीत पार पडला ते गिरीश महाजन हे सुद्धा उदय सांगळेंना ताकद देतीलच की। नाशिकमध्ये सध्या 3 दिग्गज आहेत, तिघांकडेही मंत्रिपद आहेत, भुजबळ, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे। पालकमंत्रीपदाची रस्सीखेच आजही नाशिक जिल्ह्यामध्ये जशास तशी सुरू आहे आणि पुढे होऊ घातलेला कुंभमेळा आणि याही पेक्षा मोठं गणित जे आहे ते झेडपीच आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी हे पक्षप्रवेश होत आहेत। उदय सांगळेंचा डोळा हा झेडपीवरच आहे आणि माणिकराव कोकाटेंना सुद्धा त्यांच्या मुलीला झेडपीचंच अध्यक्ष करायचंय। माणिकराव कोकाटेंचं पुत्रीप्रेम, उदय सांगळेंना अध्यक्षपद हवं असणं, भुजबळांना कोकाटेंची जिरवणं असू द्यात आणि महाजनांना सिन्नरमध्ये भाजपाची ताकद वाढवणं असू द्यात, सगळे समीकरणं जर जोडली तर वाजेगट बाजूला राहील, पण यामध्ये कोकाटे, भुजबळ, महाजन आणि उदय सांगळे हेच एकमेकांची गच्ची राजकीय धरतील हे दिसून येतं। आता हे पाहण्यासारखं असणार आहे की उदय सांगळे हे फक्त भाजपामध्ये प्रवेश करून इथेच थांबतात की भाजप आतून त्यांना पुरेपूर ताकद देतंय। जरी शरद पवारांच्या पक्षाने उदय सांगळेंची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी काहीतरी पाळेमुळे ते त्या पक्षात इतक्या दिवसात राहून रुजवून आलेच असतील। राजाभाऊ वाजे गटातील जे जे त्यांचे समर्थक होते किंवा उदय सांगळेंनी वाजे गटातही आपले काही माणसं सोडली असतील, मी राजाभाऊ वाजेंसोबत गद्दारी केली, त्याचा बदला विधानसभेला घेतला, बराबरी झाली, आता तुम्ही माझ्याकडून या, असंही माणसे काही उदय सांगळेंनी वाजे गटात सोडलेली असतीलच। आणि माणिकराव कोकाटे यांची ही शेवटची निवडणूक आहे आणि म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं, या ज्या चर्चा झाल्या होत्या त्यावरून माणिकराव कोकाटेंचं पुढच्या राजकारणामध्ये तरी काय अस्तित्व असणार आहे, म्हणून त्यांच्या मुलीला आपण पुश करावं या विचारात सुद्धा माणिकराव कोकाटेंचा एक गट आहेच की। हे सगळे समीकरणं जर योग्य पद्धतीने जुळली तर लक्षात घ्या उदय सांगळेंचा तिसरा गट वाजे आणि कोकाटे गटाला नाकीनऊ करू शकते। पण अर्थात सिन्नरचं राजकारण एवढ्या सहजासहजी कुणाला उलगडत नाही। पाहण्यासारखं असणार आहे ॲट द एंड नेमकं काय घडतं। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।